अरे काय सचिन राव, कुठं जायचं होतं? तिथे जायचं होतं. ठीक आहे, बसा. मी रोहन पवारची पत्नी आहे. पण मृतदेहाजवळ आम्हाला ही अंगठी आणि ही साखळी सापडली. म्हणजे रोहन बसा नामदेव, बसा. साहेब, तो ऍक्सिडेंट झाला होता ना, त्यांच्या घरच्यांनी ती ओळख पटवली साहेब ती, आणि केस आता सॉल्व्ह होण्याच्या मार्गावर आहे साहेब. नाही नामदेव, मला काहीतरी खटकतं. केस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला. काय साहेब, नेमकं काय खटकतंय आपल्याकडे? हा जर अपघात असेल तर अपघात, पण जर हा कुणी मुद्दामून घडवून आणला असेल तर. बसा. तुमच्या नवऱ्याचं कुणाशी भांडण झालं होतं का? मला नाही माहित, मला काहीच माहिती नाहीये. काही कर्ज वगैरे होतं का? काही पैशाचा वाद वगैरे होता कोणासोबत? व्यवसायामध्ये कुणाशी काही भांडण वगैरे? नाही साहेब, ते खूप शांत स्वभावाचे होते. कुटुंब, मित्र आणि आर्थिक व्यवहार. पण साहेब, संशय कोणावर? संशय सगळ्यांवर. जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक जण संशयित आहे. रोहनचं घर याच एरियामध्ये आहे का? हो साहेब, हे जे घर दिसतं ना, त्याच्या पलीकडे एक चाळ आहे, त्या चाळमध्ये घर आहे साहेब. आपल्याला रोहनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेजाऱ्यांना थोडं विचारावं लागेल रोहन बद्दल. रोहन कसा होता? नामदेव, हो साहेब. समोरून एक जण येत आहे, याच एरियात मला दिसत आहे. हो साहेब. रोहन बद्दल त्याच्याकडे काही माहिती भेटते का, बघूया. भैया, थोडं थांबा, तुम्हाला थोडस काही महत्वाचं विचारायचं आहे. विचारा. तुम्ही रोहन पवारला ओळखता का? हो, ओळखतो ना साहेब. रोहन पवार तुमचा शेजारीच का? हो बरं, तुम्ही सांगू शकता का रोहन पवार कसा माणूस होता? हो साहेब, रोहन पवार खूप साधा आणि सरळ मनाचा माणूस होता. पण साहेब, तो मागच्या 1 महिन्यापासून खूप टेन्शन मध्ये होता. टेन्शन मध्ये होता? अजून आपल्याला माहिती काढावी लागेल. साहेब, आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती भेटलेली आहे साहेब. साहेब, हे बघा साहेब, रोहनच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे साहेब. गेल्या काही दिवसामध्ये या रोहनच्या अकाउंट मध्ये फार मोठे मोठे व्यवहार झालेले आहे साहेब. मोठे मोठे व्यवहार झालेत? बघावं लागेल कोणकोणते मोठे मोठे व्यवहार त्याच्या अकाउंट मध्ये झाले आणि कोणासोबत झाले. नामदेव, इतके मोठे मोठे व्यवहार आणि एका रिक्षावाल्याच्या अकाउंट मध्ये? हे अशक्य आहे नामदेव. काहीतरी गडबड दिसते.